हाय. साधी सिंपल अशी रेसिपी शिमला मिरचीची भाजी. खायला खूप टेस्टी होते आणि करायला पण खूप इझी आहे. तुम्हाला आवडेल. झटपट अशी होणारी भाजी. वेळ खूप कमी लागतो करायलासुद्धा आणि व्हायलासुद्धा. लगेच होऊन येते. म्हणून झटपट पटापट. चला बघूयात. साहित्य काय हवं. शिमला मिरची आणि कांदे. मोठे 2 कांदे घ्यायचे आणि शिमला मिरची 4-5 शिमला मिरच्या आहेत. ते छान बारीक चिरून घ्यायच्या. आणि कांदा पण जास्त बारीक नको आहे, साधारण मध्यम साईजचा. कढई ठेवायची गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल थोडं जास्त लागते. 2 चमचे घेतले मी. त्याच्यामध्ये मोहरी टाकायची थोडीशी, जास्त नाही, आणि जिरे भरपूर टाकायचे. आता कांदा टाकायचा आहे. कांद्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा. थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि लसूण टाकायचा. लसूण बारीक चिरलेला आहे, ठिसून नाही घेतला मी. मला बारीक चिरलेला आवडतो या भाजीमध्ये. बघा, कांदा आता कलर चेंज झाला की आपल्याला याच्यामध्ये तिखट, हळद आवडीनुसार घ्या. मी 2 चमचे तिखट घेतलं आहे, थोडंसं हळद, थोडेसे धने पावडर. आता आपल्याला टाकायचं आमसूल पावडर. त्याने एक वेगळीच टेस्ट येते. करून बघा. आणि ती नसेल तर लिंबू पिळा. भाजीमध्ये छान वाटते. चव खूप छान येते भाजीला. आणि बस ते सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची. बघा, छान मिक्स करून घ्यायची शिमला मिरची. आणि तुम्हाला तेल कमी टाकायचं असेल तर जे झाकण आपण ठेवणार तिच्यामध्ये वरून पाणी ठेवायचं, म्हणजे शिमला मिरचीची भाजी होऊन येईल. भाजीमध्ये मीठ टाकायचं आणि पुन्हा भाजी हलवून घ्यायची. आणि झाकण ठेवून होऊ द्यायचं. बघा कशी वाफ धरली. तेल थोडं जास्त लागते भाजीला, पण भाजी खूप छान लागते. आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा थोडं आणि छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला आवडेल त्यानुसार टाका, नाही टाकलं तरी चालेल. आता 2 मिनटं पुन्हा झाकण ठेवून होऊ द्यायचं. आणि वरून कोथिंबीर टाकायची. झाली की हो आपली भाजी तयार. या खायला. मला नक्की सांगा कशी झाली. करून बघा पहिले आणि नंतर सांगा भाजी कशी झाली. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, ओके, बाय.